विनयपिटक 34 पान नंबर. विनयपिटक 34 पान नंबर. तेव्हा आयुष्मान महाकश्यपाने आयुष्मान उपालीला तिसऱ्या पराजिकांची वस्तुकाला कथा विचारले, कारण विचारले, व्यक्ती विचारले, विधान विचारले, संबोधन पण विचारले आणि आपत्ती, दोष किंवा दंड पण विचारले. त्यानंतर आयुष्मान महाकश्यपाने आयुष्मान उपालीला चौथ्या पराजिकाबद्दल विचारले आहे की आयुष उपाली चौथ्या पराजिकाचे विधान कोठे बनविले गेले. बनते चौथ्या पराजिकाचे विधान पण वैशालीतच बनविले. आयुष उपाली चौथ्या पराजिकाचे विधान कोणासाठी बनविले. बनते चौथ्या पराजिकाचे विधान वग्गा बुद्ध टिकासी भिक्खूसाठी बनविले. आयुष उपाली चौथ्या पराजिकाचे विधान कशासाठी बनविले. बनते चौथ्या पराजिकाचे विधान उत्तर मनुष्य धम्मा दिव्य शक्ती साठी बनविले. अशा प्रकारे आयुष्मान महाकश्यपाने आयुष्मान उपालीला भिक्खूस आणि भिक्खुनींचे विनय विचारले आणि आयुष्मान उपालीने त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊन संपूर्ण विनयाचे संगायन केले. धम्माचे संगायन. आयुष्मान महाकश्यपाने आता आयुष्मान आनंदाला अनुबोधित करून संबोधित केले आणि भिक्खू संघाला ज्ञानान्वित केले, सुचविले. आयुषो संघ माझे म्हणणे ऐकण्याची कृपा करील. जर संघाला माझे म्हणणे अनुमान्य असेल तर मी आयुष्मान आनंदाला धम्म सूक्त विचारू काय. यावर आयुष्मान आनंदाने संघाला सुचविले की भन्ते संघ माझे म्हणणे ऐकून घेण्याची कृपा करील. जर संघाला माझे म्हणणे मान्य असेल तर मी आयुष्मान महाकश्यपाने धम्माबद्दल विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊ काय. भिक्खू संघाने गप्प राहून मान्यता दर्शविले. तेव्हा आयुष्मान महाकश्यपाने आयुष्मान आनंदाला विचारले, आयुष अनंत भ्रपजाल तथागत भगवान बुद्धाने कोणत्या ठिकाणी युद्ध घोषित केले. आयुष्मान तथागत भगवान बुद्धाने ब्रहजाल सुत्त राजगृह आणि नालंदाच्या मधील टिटकाच्या राजागार धम्मशाळेत उद्घोषित केले.